नमस्कार रामभाऊ. हे भाजपचे एक भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलं आहे. ते माजी नगराध्यक्ष देखील आहेत. ते व्यवसायाने इंजिनिअर देखील आहेत आणि तसेच बिल्डिंग देखील बांधण्याचं काम ते करतात व्यवसायाने इंजिनिअर असल्यामुळे. त्यांच्याशी आज आपण या स्टुडिओमध्ये बोलणार आहोत, की रामभाऊला नक्की विचारणार आहोत, हे राजकारणावर जे आपण बोलतोय, वेगवेगळे प्रश्न विचारतोय. आता प्रत्यक्ष रामभाऊच्या ज्येष्ठ नेते भाजपचे त्यांना आपण काही प्रश्न या ठिकाणी आपण आपल्याला विचारणार आहोत. रामभाऊ, जी महाराष्ट्रामध्ये युती आहे सगळ्यांची, तीनही पक्षांची म्हणजे शिंदे गट, अ, अजित पवार गट आणि भाजप. तर इथे महाराष्ट्रामध्ये तिघांची युती का होऊ शकत नाही? किंवा आपल्या नगरपालिकेसाठी? कसं आहे, मी जनतेतून नगराध्यक्ष झालो आणि पहिल्यांदाही नगरसेवकातून पण नगराध्यक्ष झालो. मी युतीचा समर्थक आहे आणि महायुती व्हावी या संदर्भातील मी अगोदरही पत्रक काढलंय आणि टेलिव्हिजनवरती मुलाखत दिली. त्याचं कारण असं आहे, नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहेत. ती महायुतीचेच पंतप्रधान आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा महायुतीचे पंतप्रधान आहेत. मग नगरपालिकेमध्ये महायुती का नसावी? माझं मत आहे की महायुती असावी. दोघांनी 2-2 पावलं मागे यावेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने एक ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सांगतो, की याच्यामध्ये वातावरण चांगलं राहील आणि दोघांचं एकमेकाला राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये मदत लागते. तर का युती नसावी? म्हणून मी युतीचं समर्थक आहे. पण ही युती झाली आणि न झाली तर काही मतांवर फरक पडेल? कसं आहे, आतापर्यंत जर मतदानाचा जर हिशोब बघितला, फार पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचं या शहरावरती नगरपालिकेमध्ये आमदारकीच्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये वजन आहे आणि मतदान जास्त होतं. आणि आता मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं काम तळागाळामध्ये पोहोचलेलं आहे. बूथ वाईज कमिट्या झालेल्या आहेत. 1 बूथ 10 युथ झालेलं आहे. महिलांची मोठी संघटना आहे आणि संघटनेच्या ताकदीवरती भारतीय जनता पार्टी जिंकू शकेल. पण माझं तरी सर्वांना विनंती आहे, की आपण महायुती करावी. सगळे मतभेद जे आहेत तुमच्याकडे, हे मतभेद विसरून तुम्ही आता 2 ते 3 दिवस राहिले युतीसाठी तुम्ही घेतली. तर सोमवार फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. त्या 2-3 दिवसात युती होण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? मला असं वाटतं, की वरच्या लेव्हलला अशा प्रकारच्या हालचाली चालू आहेत असं मला वाटतं. परंतु आता काय म्हणजे समजून येत नाही. परंतु अशी परिस्थिती आहे, की बंडखोरी होऊ नये म्हणून एबी फॉर्म पण दिलेले नाहीत आणि एबी फॉर्म दिले तर मागे घ्यायची मुदत आणि हे पण आहे आणि अपक्ष जर राहिले, तर मला असं वाटतं, की 27 तारखेनंतर जी यादी जाहीर होणार आणि त्यानंतर मग ज्याला एबी फॉर्म मिळेल आणि तो अपक्ष उमेदवार जरी झाला, नोकरी केली, तरी त्याला 4 दिवस प्रचाराला मिळणार आहे. त्यामुळे ही एक मला असं वाटतं, की नव्याने होणारी निवडणूक आहे. ही खूप कालावधी कमी दिला असं वाटतं ना तुम्हाला या इलेक्शनला? नाही, कसं आहे, वर्षभर जो अभ्यास करतो, त्याला पेपर कधी परीक्षा कधी ठेवली, त्याला काही महत्त्व नाही. तर त्यामुळे भारतीय जनता पार्टी गेली 5 वर्ष काम करत राहतात, कार्यकर्ते काम करत राहतात. त्यामुळे त्यांना काही आणि भारतीय जनता पार्टी ही विचाराने काम करणारी पार्टी आहे. काही ध्येयवादी पार्टी आहे, की प्रथम देश, नंतर पक्ष आणि नंतर स्वयं. आणि याच्यामध्ये हे ब्रीदवाक्य भाजपचं असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला काय कठीण वाटत. आजवर नाण्याच्या 2 बाजू आपण बघत आहोत. तर त्या दृष्टीने तुम्ही कसं पाहता? की मला असं वाटतं की दोन्ही पक्षामध्ये गुणवान आहेत आणि त्यामुळे दोघांनी एकमेकाशी समजून घेतलं पाहिजे. नक्की. याबाबत आपली भूमिका काय आहे नक्की? बदलापूरच्या विकासासाठी कसं उपयोग करता येईल? या युती झाली किंवा न झाली तर काय उपयोग उपयोग होऊ शकतो? कसं आहे, मी नगराध्यक्ष असताना आणि फार 1995 पासून मी नगरसेवक आहे. 20-4 वेळा निवडून आलेलो आहे आणि नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेलो आहे आणि ह्या शहराची जडणघडण मला माहिती आहे. आम्ही कुठेही गेलो तर बदलापूरचं नाव घेतलं जातं. बदलापूर सगळ्यांमध्ये प्रसिद्ध होतं, चांगल्या कामामध्ये. आणि त्यामुळे कुठेही गेलो तरी मला मान-सन्मान, बदलापूरचं नाव जागतिक स्तरावरती घेतलं जात होतं. मला रेन वॉटर हार्वेस्टिंगचं इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला. मला अपंग दिव्यांगासाठी उत्कृष्ट काम केलं म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दुसरं ह्युमन वेस्ट इज द गोल्ड याच्यावरती इकोसॅन टॉयलेट्स राबवले. म्हणून आपण एक महामहिम त्यावेळेसच्या प्रतिभाताई पाटील
राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित गौरव करण्यात आला. बदलापूर नगरपालिकेचं स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रातलं पहिली नगरपालिका म्हणून 30 लाखाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. असे अनेक पुरस्कार, उगाचच पुरस्कार देत नाही. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आम्ही विरोधी पक्षाचे असून मी भारतीय जनता पार्टीचा आणि त्यावेळेस युती होती. युतीचा नगराध्यक्ष होतो आणि बाकी सगळ्या ठिकाणी राज्यामध्ये, केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, तरी सुद्धा मला पुरस्कार मिळाले. हे वैशिष्ट्य आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये उड्डाणपूल झालं. माझ्या कारकिर्दीमध्ये झोपडपट्टी मुक्त अभियान केलं. झोपडपट्टी धारकांना आम्ही घरं दिली. ती मंजूर करून आणली. केंद्रामध्ये त्याचं प्रेझेंटेशन मी स्वतः दिलं. अंडरग्राउंड ड्रेनेज स्कीम यालाही केंद्राकडून पैसे मिळाले आणि ती पण राबवण्यामध्ये यशस्वी झालो. आता ती अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली गेली आणि कमी पैशात आणि चांगली राबवली गेलेली. टीपी डेव्हलपमेंट प्लॅन मी मंजूर केला आणि त्याचे फायदे आज सर्व स्तरामध्ये होत आहेत. एमएमआरडीचं सदस्य कसं व्हावं यासाठी आंदोलन केलं. त्यामुळे ते झालं, सदस्य झालो आणि मागण्या केल्या. ओआरडीस खाली 42 कोटी रुपये बजेट 5 कोटी असताना सुद्धा एक चांगली नगरपालिका चांगलं काम करते म्हणून 42 कोटी रुपये दिले. अनेक डीपी रस्ते आमचे मंजूर झाले होते. डीपी सँक्शन झाल्यामुळे मला कोर्टात जावं लागलं होतं त्यावेळेस. आपले जे सुप्रीम कोर्टाचे वकील अभय ओक यांनी मोफत आमची केस चालवली. त्यामुळे डीपी सँक्शन झाला. डीपी सँक्शन झाल्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थानं निधी मिळाला आणि अनेक एन्व्हायरमेंटल प्रोजेक्टसाठी एमएमआरडी कडून ग्रँट मिळाली. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट राबवले, त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला. मला असं वाटतं की अनेक योजना राबवल्या. उड्डाण पूल तर मला असं वाटतं की स्टेशन पासून 100 मीटरवरती अंतरावर असलेलं उड्डाण पूल एक कुठेही महाराष्ट्रामध्ये एवढ्या जवळ असलेलं उड्डाणपूल नाही. तर बदलापूरला आहे. कमी वेळामध्ये 3 वेळा विरोधी पक्षांनी स्टे दिलेला असताना सुद्धा ते स्टे उडवून हे काम पूर्ण केलं आणि कमी खर्चामध्ये केलेलं आहे आणि चांगल्या प्रतीचं काम झालेलं आहे. हे मला सांगायला अभिमान वाटतं आणि त्यानंतर जी डेव्हलपमेंट झाली, ती मला मोठे-मोठे प्रोजेक्ट राबवण्याची गरज होती. ते आपणच बघितलं पाहिजे की ते राबवले की नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असेल, तर कसं काम होऊ शकतं त्याचं उदाहरण म्हणजे तुळजापूर बदलापूर नगरपालिका आणि ह्यामुळेच आम्ही अभ्यास करून विषय मांडायचो. बदलापूर झोपडपट्टी मुक्त व्हावं, होणार यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि विरोधी पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ते मंत्री होते, राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी टीव्हीवर मुलाखत दिली, की बदलापूर अतिशय चांगलं शहर होते, सुंदर शहर होते आणि एमएमआरडीच्या माध्यमातून आम्ही अनेक स्कायवॉक घेतला. मला असं वाटतं कोपरला तो स्कायवॉक मंजूर झाला आणि ते करत नव्हते. मी मीटिंगमध्ये त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री आता ते हयात नाहीत, विलासराव देशमुख यांनी माझं म्हणणं ऐकलं आणि त्याला मंजुरी दिली. तोही मी तिकडनं आल्याबरोबर एन्क्रोचमेंट तोडले आणि तिथे स्कायवॉक उभं केलं आज लक्षात येतं. मला असं वाटतं की अशा प्रकारचे अनेक सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या. रामभाऊ, आपण कितीही बोलू की बदलापूर आमचा विकसित झाला आहे, तरी काही गोष्टी तो मागेच राहिलाय असं वाटत नाही तुम्हाला? नाही, तुमचा गैरसमज आहे तो. बदलापूर शहर आता काय झालं, अफोर्डेबल हाऊसिंग परवडणारी घरं कुठे असतील तर बदलापूरला आहे. बदलापूर एवढं वाढते. आता मला सांगा, पाण्याच्या टाक्या ही जबाबदारी एमजीपीची. पूर्वी पूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, त्याच्यापूर्वी महाराष्ट्र वॉटर सप्लाय स्टोरेज बोर्ड होता. तरी सुद्धा नगरपालिकेने स्वतःच्या खर्चाने शिरगावच्या टाक्या बांधणारी पहिली नगरपालिका. आमची नाही जबाबदारी. तर ती केली. म्हणजे नगरसेवक आणि आमच्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचं काय आवश्यकता आहे ते बघून खर्च होत होता आणि मला सांगायला आनंद वाटतं की जिथे खर्च आवश्यक असेल तिथे आम्ही करत होतो आणि ते श्रेय त्यावेळेच्या बॉडीचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरणाला संतुलन राखणारं काम आपण केलं पाहिजे. मला एक सांगा, आमच्या वेळेस मी नगराध्यक्ष झालो आणि 25 जुलैला पूर आला आणि इतका महापूर आला की खूप नुकसान बदलापूरचं केलं, पण आम्ही त्याचं निशाणी ठेवली नाही. म्हणजे सभागृहामध्ये नगरसेवक म्हणत होते, माफ करा, टॅक्स माफ करा. आम्ही एवढं काम तिथे केलं होतं, आमच्या नगरसेवकांनी पण केलं होतं, की ते टॅक्स माफी करावी अशी मागणी ज्यावेळेस केली, त्यावेळेस मी माहिती घेतली, तर तिथल्या लोकांनी 98% टॅक्स भरला. म्हणजे एवढे लोक खुश झाले होते की एवढं काम आणि एवढं जोरात केलं. त्याचं कौतुकही त्यावेळी विलासराव देशमुखांनी
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये की त्याने सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत काही दिली नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीने काम व्यवस्थित केलं ते कौतुकास्पद आहे. आता राम भाऊ 2015 साली आपल्या नगरपालिकेची निवडणूक झाली. आता त्याला 10 वर्ष झाली. 5 वर्ष अशीच गेली प्रशासकीय राजवटीमध्ये. तर तुम्हाला असं वाटतं की बाबा खरोखर आता पुन्हा एकदा राजवट किंवा भाजपची सत्ता आली तर आपण विकास करू शकतो? मला खात्री आहे वर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. म्हणजे एनडीएचं सरकार आहे, खाली महायुतीचं सरकार आहे आणि याच्या माध्यमातून आणि मी यातला अभ्यासक आहे आणि म्हणून पाठपुरा करण्यामध्ये मी जरी माझ्याकडे काही पद नसतं, नगरसेवक नसतं, नगराध्यक्ष नसतं, तरी देवेंद्र फडणवीस एक अतिशय हुशार आणि डेव्हलपमेंटची आवड असणारा, कारण तो महापौर पण होता, नगरसेवक पण होते ते. त्यामुळे त्याचा अनुभव दांडगा आहे. त्यांना जे काही आपण प्रस्ताव दिला की त्याचे संबंध होते आणि ते मंजूर करतात. आणि मला खात्री आहे की प्रचंड पैसे आता सरकार उभे करते. म्हणजे मी नगराध्यक्ष असताना जायकाचे कमिटी येऊन गेली, केएफडब्ल्यूची लोक येऊन गेली. त्यांनी सांगितलं 0.75% इंटरेस्ट तुम्हाला पैसे उभे करू. त्यावेळेस असा विषय झाला की आम्ही तुम्हाला पैसे ज्यावेळेस एमएमआरडी आम्हाला 11% कर्ज दिला अरे अंडरग्राउंड रेस्क्यूसाठी. परंतु मी आग्रह केला, फॉलोअप केला. त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला 11% का देता? तुम्हाला वर्ल्ड बँक 3% देते. मग आम्हाला 11% का देता? त्यावेळेस 3% ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस सेंट्रल गव्हर्नमेंटचं, स्टेट गव्हर्नमेंटचं 3% आणि 3% एमएमआरडीचं असं 9 आणि 2% त्यांना पाहिजे. असं 11% त्यांनी घेतला होता. मी फॉलोअप केलं आणि त्यांना सांगितलं हा इंटरेस्ट रेट तुम्ही कमी करा. मला सांगायला आनंद वाटतं की आता तो 3% वरती आणण्याचं यश असेल तर तो आमचं आहे. नक्कीच. आणि त्या फॉलोअप करून केलं आणि आता हे ज्यावेळेस मी जायकाला गेलो, जायकाच्या कमिटीला भेटलो, केएफडब्ल्यूच्या जर्मनी इथे गेलो, त्यांना भेटलो. तर त्यावेळेस ते म्हणाले की डायरेक्टली जर तुम्ही पैसे घेतले तर आम्ही द्यायला तयार आहोत. तर कशासाठी तुम्हाला सारखं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि एक पाहिजे? आणि मला असं वाटतं की त्यांनी अशा प्रकारचं निधी उपलब्ध करण्यासाठी दिलं. त्यामुळे त्याच ताकदीवरती आता देवेंद्र फडणवीस साहेब खूप मोठ्या प्रमाणात निधी आणतायत, एफ-डी आणतायत आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही प्रोजेक्ट आता हाती घेतला, तर तो पूर्ण करण्याची क्षमता ही एका बॉडीवरती आणि त्यांना मी मार्गदर्शन करेन. सामूहिक शेवटचा प्रश्न आता, की ह्या निवडणुकीकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघताय, की आपण कोणत्या दृष्टीने निवडणुकीला तोंड देणार आहोत किंवा जनतेसमोर जाणार आहोत? शेवटी मी नेहमी म्हणतो, विकासावरती निवडणूक एकमेकाचे हेवे-दावे न करता विकासावरती मतं मागितली पाहिजे आणि जनतेला आता विकासाची गरज आहे. रेल्वेचा खूप मोठा प्रश्न आहे. मला काही लोकं सांगतात निवडणूक ही नगरपालिकेची आहे. रेल्वेचा काय सांगतात? आपले नागरिक आपल्याकडे राहतायत ना. आपला नगराध्यक्ष येईल त्यांनी फॉलोअप केलं पाहिजे ना. आपल्या लोकप्रतिनिधी फॉलोअप केलं पाहिजे. तर रेल्वेवरती इतकी गर्दी आहे, लोकं चेंगराचेंगरी होते, लोकं ॲक्सिडेंट होत आहेत. तर त्यामुळे आपले नागरिक अस्वस्थ आहेत. त्यांना चढायला जागा नाही. प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवली पाहिजे. प्लॅटफॉर्म 15 डब्याची केली पाहिजे, 18 म्हणजे 20 डब्याची केली पाहिजे. अशाही मागण्या आहेत. आता सॅटिस झालं पाहिजे. कारण आता स्टेशन जवळचा जो प्रभाग 14 नंबर आहे, त्याला लागून स्टेशन आहे. तिथे चालायला लागू नये, ज्येष्ठ नागरिक जाऊ शकत नाही, महिला चालू शकत नाहीत. आता तिथे जर सॅटिस झाला, तर रिक्षा स्टँड वर जाईल, अंडरग्राउंड झाला तरी खाली जाईल. तर अशा प्रकारची सोय होईल, की ज्याला लोकांना जगणं सुसह्य होईल. आता आता परिस्थिती एकदमच खराब आहे. तर यासाठी पुढे जायचं आहे. दुसरं आपल्याला रेल्वेच्या ट्रेनची संख्या वाढेल. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. आता आल्याबरोबर आपल्याला एकात्मिक परिवहन सेवा चालू केली पाहिजे. की गडकरी साहेबांनी माझ्या प्रयत्नामुळे 350 बसेस दिलेल्या आहेत. ती कल्याण एकात्मिक सेवा म्हणजे कल्याण, बेवटी आणि उल्हासनगर महापालिका आणि 2 नगरपालिका. पण मी मागणी केली की ठाणे एकात्मिक परिवहन सेवा करावी. ठाण्याला उतरल्यानंतर रेल्वे बंद झाली तर देअर इज नो पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. ते झालं पाहिजे. यासाठी बदलापूरहून ठाण्याला जाता आलं पाहिजे, बदलापूरहून कल्याणला जाता आलं पाहिजे, बदलापूरहून चिखलीवाडाला जाता आलं पाहिजे, बदलापूरहून नवी मुंबई अशा प्रकारची योजना आणि नवीन स्टेशन उभे केली पाहिजेत. यासाठी त्या बॉडीने सुद्धा त्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर त्यामुळे पाणी, पाण्याची सुद्धा योजना अनेक दिवस प्रलंबित होती. त्याचं कारण मी काय कोणावर टीका करणार नाही. पण ती झाली, मंजूर झाली. आता जर लवकर झाली, तर तेही होऊ शकतो. उशीर धरण आणि शिमला याचं मी गेली अनेक वर्ष मागणी करत होतो. त्याचं निविदाही निघालेलं आहे. त्यांचं काम
2 वर्षात पूर्ण करू असं सरकारने मला आश्वासन दिलेलं आहे. ते जर झालं, तर आपल्याला अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही. परत आपली हद्दवाढ केली पाहिजे. ॲक्सेस आपल्याला मिळाला आहे वडोदरा एक्सप्रेसचा. त्यामुळे नवी मुंबई इथे आपण लवकर जाऊ शकतो. नवी मुंबई 20 मिनिटात आपण जाऊ शकतो. एअरपोर्टला जाऊ शकतो, नवीन एअरपोर्टला. त्यामुळे आपल्याकडे उद्योगधंदे वाढणार. आपल्याकडे एक्सेस जुईल इथे दिल्यामुळे चांदोली या परिसरामध्ये, देवली या परिसरामध्ये मोठा उद्योग होऊ शकतो. लोकांनी 300-400 जमीन घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला साधारण लॉजिस्टिक होईल, इंडस्ट्रीज होईल. एखादी युनिव्हर्सिटी घेण्याचा एक मानस एकाचा आहे. तर मला संपर्क साधला त्यामुळे मोठी युनिव्हर्सिटी तर होईल. मला असं वाटतं की सर्वांगीण विकास आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नदी वर्षानुवर्ष साफ केली नाही. त्याचा गाळ काढला पाहिजे. गाळ काढला तर ती नदीला पूर येणे कमी होईल. बोर्स टाकल्या पाहिजेत. तर ऑलिम्पिक दर्जाचे पॉन्ड्स केले पाहिजेत. नदीला पाणी येणार नाही याची व्यवस्था केला पाहिजे आणि सगळ्यांनी म्हणजे स्वच्छ करून पाणी आपल्या जमिनीत पुरवलं पाहिजे. ही माझी अपेक्षा आहे आणि हे जर येणारे लोकं जे नगरसेवक आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतील आणि फॉलोअप करतील, ही मला खात्री आहे. रामभाऊ या ठिकाणी तुम्ही आले आणि आपले रोखठोक मत मांडले, की बदलापूरच्या विकासासाठी काय करावं लागणार आहे, या संदर्भात तुम्ही देखील सांगितलं आणि काय केलं हेही तुम्ही सांगितलं. आता मित्रांनो, येणारा काळ आपल्याला नक्की समजेलच बदलापूरचा विकास होतोय, की बदलापूरला हे लोकं येणारे प्रकाश करतात हे आपल्याला काही दिवसात समजणार आहे. रामभाऊ या ठिकाणी येऊन आपण मनमोकळेपणे आमच्याशी गप्पा केल्यात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि स्वागत. धन्यवाद.